नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. चांदबी निराधार व दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने चांदबी महिला उद्योग समूहाचे बेडगमध्ये भव्य उद्घाटन पार पडले. हे उद्घाटन सौ मनोरमा देवी मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर मासाहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले. बेडगमधील शब्बीर भैया मुल्ला यांनी या उद्योगाची सुरुवात केली आहे. या प्रसंगी मासाहेब यांचा सत्कार शब्बीर भैया मुल्ला यांच्या हस्ते पार पडला. मासाहेब बोलताना म्हणाल्या, महिलांनी उद्योग व्यवसायात पुढे आले पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने काम करून आपल्या कुटुंबाचा खर्च आपल्या स्वतःच्या हिमतीवर चालवणं ही आजच्या काळाची गरज आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. ग्रामीण भाग असो किंवा शहरी, सध्याच्या काळात महिलांनी कुटुंबाचा थोडाफार खर्च उचलणंही गरजेचं आहे. यासाठी महिलांनी उद्योग व्यवसायात पुढं आलं पाहिजे व आर्थिकदृष्ट्या आपलं कुटुंब सक्षम केलं पाहिजे. यापुढे त्या बोलताना म्हणाल्या, शब्बीर भैया मुल्ला यांचं काम अतिशय चांगलं आहे. महिलांना उद्योग व्यवसायात पुढे आणण्यासाठी त्यांनी चांदबी उद्योग स्थापन करून महिलांना एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यांच्या या उद्योगातून महिलांना रोजगार मिळेल असं त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई कदम, तालुका अध्यक्ष चंपाताई जाधव, सामाजिक न्याय विभाग सांगली जिल्हा सुरेखाताई सातपुते, कार्याध्यक्ष सुप्रिया तोडकर, युवती तालुकाध्यक्ष स्मिताताई पाटील, तालुका उपाध्यक्ष जुबेदा मुजावर, युवती सरचिटणीस धनश्री कदम, कार्यकारिणी सदस्य कौसर सनदी, तालुका सरचिटणीस बिस्मिल्ला सय्यद, ग्रामपंचायत सदस्य आशा मुलावटी, सुजाता महावीर चौगुले, अर्चना शशिकांत नलवडे, फरीदा ताजुद्दीन मुल्ला, सुनीता शिवाजी शेळके, प्रियंका उमेश कोळी, श्वेता पडसलगे, ग्रामपंचायत सदस्य महेश कळंत्रे, तसेच संदीप जाधव, कबीर मुल्ला, तानाजी चव्हाण, गंगाधर तोडकर, महेश कलंदरे, संतोष पाटील, विष्णू सुतार, खंडेराव भंडारे, चेतन शिकलगार या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सचिन पाटील, प्रताप चव्हाण, संतोष कोळी, सूरज कोळी, लखन जाधव, प्रकाश ओमासे, बाबूराव गुरव, किसन हंगे, सागर कोळी, दिलावर मुल्ला, हर्षद मोळेकर, खंडेराव भंडारे तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. चांदबी महिला उद्योगाच्या निमित्तानं जे मला आमंत्रित केले शब्बीर भाई मुल्ला यांनी, त्यांचे मी प्रथम आभार मानते. याच कार्यक्रमाला सर्व माझ्या बंधू आणि भगिनी उपस्थित राहिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेताच्या वातावरणामध्ये एवढी संख्या आली हे फार कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी सगळ्या बंधू भगिनींचा आधी आभार मानते. मला आज जो उद्योग चालू केला आहे तो उद्योग पापडाचा असू दे किंवा शेवायचा असू दे, जरीही शेतात असला, जर कामाची क्वालिटी चांगली असेल तर मला खात्री आहे की गावात शेवाय न देता, पापड न देता लोक नक्की शेतात देण्याचा प्रयत्न करतील. कारण त्याच्यामध्ये करण्याची धमक असते, कष्ट करण्याची हे असते, कष्ट करण्याची जाणीव असते किंवा ज्याच्याकडे क्वालिटी असते तो शेतात काय अरण्यात जरी राहिला तरी लोक तिथे येणार. म्हणूनच मी आज एवढीच विनंती करते शब्बीर भाई मुलांना की कामाची क्वालिटी ठेवा, की गावात जशी क्वालिटी नाही आणि 2 रुपये कमी ठेवा, गावापेक्षा 2 रुपये कमी, कारण हे लांब आहे अंतर. लांब येण्यासाठी लोकांना पेट्रोल घालून यावं लागेल तुमच्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या उद्योगानिमित्त 5-6 बायका सुद्धा काम करतील, त्यांनाही हा उद्योग समजेल आणि मला खात्री आहे की हा उद्योग नक्की वाढणार. कारण आजपर्यंत अनुभव जिथे मी उद्घाटन केले तिथं सगळ्यांनी स्वतःचं कौतुक नाही, परंतु अपयश कधी आलेलं नाही आहे. वास्तविक मनोज बाबांनाच आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाला, पण बाबा बोलले की मनोरमा हा उद्योग आहे, महिलांचा कार्यक्रम आहे, तर तू गेलीस तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, माझी काही फार ओळख नव्हती शब्बीर भाईची, परंतु काय हरकत नाही. असाच उद्योग, मी एक छोटीशी गोष्ट सांगते, जिद्द कशी असावी. तर शब्बीर भाईंना एकच सांगते की सुरुवातीला काही दिवस थोडेसे लोक कमी येतील, पण हळूहळू नक्की लोक वाटतील. कष्ट करायचं आणि जिद्द ठेवायची. जिद्द जर असेल तर माणूस कधीही हरत नाही. तर एक उदाहरण सांगते की लिज्जत पापड केंद्र जे आहे, आम्ही म्हैसाळ गावात आणलं. आज 350 महिला पापड लागतात. ते म्हणजे आज त्यांना 20,000 रुपये महिना मिळतो, बोनस मिळतो. अतिशय चांगल्या पद्धतीने घरं चालवतोय ते महिला, आनंद आहे. परंतु थोडंसं मला आधी म्हणायचे लोक की मासाहेब तुम्ही काहीतरी उद्योग आणा. तर मी 7 वर्ष प्रयत्न करत होते. पहिल्या वर्षी मी खूप प्रयत्न केला, मला लिज्जत पापड दिलं नाही. दुसऱ्या वर्षी प्रयत्न केला, दिलं नाही. शेवटी माझं सातत्याने 7 वर्ष
त्या अध्यक्ष माझं पत्र बघत होते. शेवटी त्यांनी मला फोनवर सांगितलं की मी हरले, तुम्ही जिंकला मनोरमा शिंदे. म्हणजे मला एवढं सांगायचं होतं की मी कोणतेही प्रयत्न सोडले नाही. 7 वर्ष मी मागं लागले होते त्यांच्या की माझ्या गावाला लिज्जत पापड नाही. खरं म्हणजे तालुक्यात ठिकाणीच देतात लिज्जत पापड, ग्रामीण भागात कुठेही देत नाही. परंतु मला असं वाटतं की आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात म्हैसाळ या गावीच फक्त लिज्जत पापड देतात. सांगायचं काय मला तर जिद्द पाहिजे. जिद्द असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता या ठिकाणी एकच सांगायचं की खरंच पुरुषांपेक्षा महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आता जे लिज्जत केंद्र काढले त्याचे जे अध्यक्ष आहेत त्या महिलाच आहे. म्हणजे मला असं वाटतं देशामध्ये त्यांनी लिज्जत पापड इतकं वाढवलंय की आता जे महिलांना पेमेंट येत आहे ते कुठेही हातातनं दिलं जात नाही, तर बँकेतनं ऑनलाईन दिलं जातं महिलांना. म्हणजे वेळच्या वेळी पेमेंट असतात त्यांचे. त्याच्यानंतर आपण मोबाईलला जितके त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत तितके फायदे झालेले आहेत. आज महिला पूर्वी म्हणजे माझे बालपणचं मला आठवण येते की पूर्वी केक माहीत नव्हता म्हणजे माझ्या लहानपणी, आणि तो केक जिल्ह्याच्या ठिकाणी मिळायचा, तालुक्याच्या ठिकाणी मिळत नव्हतं. तर माझ्या बर्थडेला केक मिळत नव्हतं म्हणून मम्मी पप्पा केळं आणायचे आणि मी केळ कापायचे ते. म्हणजे अशा पद्धतीने बर्थडे होत होता. नंतर मग मम्मीनी रेसिपी शिकली स्वतः. मग मम्मी करायला लागली, केक करायला लागली. मग हळूहळू त्याचे दुकानही आले. परंतु ज्यावेळेस दुकान आले त्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं 32 वर्षापूर्वी. म्हणजे त्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी केक चालू झाले होते. पण आज म्हैसाळमध्ये सुद्धा जे पापड लाटत नाही त्या महिला घरोघरी केक करतायत आणि इतके सुंदर केक करतात की त्याला आईस कसं डेकोरेशन करायचं, त्याच्यानंतर फुलांचं डेकोरेशन कसं करायचं हे सुद्धा महिला आज फेसबुकवर शिकता येते. म्हणजे फेसबुकवर स्वयंपाक सुद्धा चांगल्या पद्धतीचा बनवता येते. अनेक प्रकारचे पदार्थ सांगितले जातात. तर मी या ठिकाणी एकच म्हणेन त्याचे दुष्परिणाम फक्त खरं लहान मुलांवरच खूप झालेले आहेत मोबाईलचे, पण बायकांच्या दृष्टीने मोबाईलचा पुष्कळ फायदा आलेला आहे. मी या ठिकाणी एकच सांगेल की महिलांनी खूप धडपडलं पाहिजे. प्रत्येक महिलेने, पुरुष कितीही काही केलं तर प्रत्येक महिलेने काही ना काही, पोस्टाचं काम असू दे किंवा केकचं काम असू दे, पापडाचं काम असू दे, थांबलं नाही पाहिजे. स्वतःची किमान ह्या महिनाभरामध्ये किमान ह्या आजच्या खर्चाला जर मानायचं असेल तर आज 25,000 प्रत्येक महिलेचं स्वतःचं उत्पन्न पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही नवऱ्याला जर म्हणला की पैसे द्या पैसे द्या तर तसं चालणार नाहीये. कारण आता दोघांनी पण काम केलं पाहिजे, दोघांनी संसार चालवला पाहिजे. तुम्ही शेतात जा, कुठेही जा, बागेत काम करा, फुलांचं छोटंसं शेत असेल तर फुलं लावा, भाजी लावा, पण काहीतरी करा. आता मी मध्यंतरी पुण्याला माझी एक मावस बहीण आहे तिच्याकडे मी गेले होते. तर तिथे तिच्या सासूबाईंनी फक्त अर्धा एकर मध्ये फक्त आळूचे पानं लावले होते. तर त्यांना नंतर इतकी मागणी आली की रोजचा 50,000चा व्यवसाय व्हायला लागला. तो म्हणजे कुठं पुण्यासारख्या ठिकाणी तो माल जायचा फक्त 5 पानं कितीला, 10 रुपयाला. तर मग ते कापून वगैरे ते सगळं डंप केलं जायचं. म्हणजे मला असं म्हणायचं की करणाऱ्या माणसामागे जर जिद्द असेल, कष्ट असेल तर तो माणूस कधीही हरत नाही. त्याचप्रमाणे शब्बीरबाई मुलांमध्ये खरंच कष्ट आहे. आज या ठिकाणी मी एकच सांगेन की आज 3 मशीनचं मी उद्घाटन केलं. अशीच भरभराट होऊन त्यांचे 10-12 मशीन व्हावे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय वाढावं एवढंच मी त्यांना आज आशीर्वाद देते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले.